काय यार, प्रेग्नेन्सीमध्ये फेवरेट मासा सुद्धा मी खाऊ शकत नाही. हाय हॅलो नमस्कार, पायलच्या मिनी व्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. आज सकाळी लवकर उठून स्वयंपाक वगैरे आवरला माझा सकाळी लवकरच मी, कारण की जायचं होतं आम्हाला मच्छी आणायला माझ्या मम्मीकडे. आणि मम्मीला भेटून मला एवढं भारी वाटलं. खूप दिवसांनी मम्मीला भेटले, खूप साऱ्या गप्पा मारल्या त्याच्यासोबत चालत चालत. त्याच्यानंतर मासे वगैरे घेऊन झाले आमचे, तिने मला खूप सारे मासे घेऊन दिले होते. मग मस्त नाश्ता केला मम्मीसोबत, साक्षी, मी, प्रतीक सगळ्यांनी आम्ही नाश्ता केला. त्याच्यानंतर घरी आल्यानंतर मला काय वाट नाही बघता आली, बांगडा घेतला आणि कटला दिला होता मम्मीनी. ती बोलली कटला प्रेग्नन्सीमध्ये खाल्ल्याला चांगला असतो. तर मग मी काय मस्तपैकी मासे फ्राय केले, भाकरी टाकल्या आणि मस्त असं दुपारचं जेवण बनवलं. मासा, बोंबिलची चटणी म्हणजे ठेचा आणि भाकरी. प्रतीकला बांगडा दिला होता कारण की मी बांगडा खाऊ शकत नाही, प्रेग्नन्सीमध्ये बांगडा नाही खायचा, हिट असते खूप. त्याच्यामुळे मम्मी म्हणली तू कटला मासा खा. आणि खरं सांगते, हा कटला फिश एवढा भारी लागत होता. म्हणजे ह्याच्यामध्ये खूप सारे विटॅमिन्स असतात आणि स्किनसाठी चांगला असतो बेबीच्या. परत प्रेग्नन्सी लेडीजसाठी सुद्धा चांगला असतो हा फिश. तर तुम्हाला खायचं असेल प्रेग्नन्सीमध्ये फिश तर हा फिश तुम्ही नक्की खा. आणि रात्री सुद्धा मी कटला माशाचं कालवण बनवलं होतं, खूप भारी झालं होतं. आणि इथं मी बांगडा फ्राय पण करणार होते, पण हा मी नाही खाणार आहे, बाकीच्यांना सगळ्यांना बनवणार आहे. तर असा माझा दिवस गेला. आज बांगडा खायला नाही मिळाला, पण काही हरकत नाही, बाकी सगळ्यांनी खाल्ला आणि सगळ्यांना खूप जास्त आवडला. तर असा होता माझा आजचा दिवस. नंतर मी थोडीशी वॉक घेतली. तर गाईज, तुम्हाला माझे मिनी ब्लॉग कसे वाटतात मला कमेंट करून नक्की सांगा. बाय.